दरम्यान पिंपरी चिंचवडमधील मोशी दुर्घटनेत एक मोठा खुलासा झालेला आहे। मोशी दुर्घटना प्रकरणात इमारतीचे 2 मजले जे आहेत ते अनधिकृत असल्याचा आरोप होतोय। या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय। पिंपरी चिंचवडमधील मोशी दुर्घटनेतला हा सगळ्यात मोठा खुलासा एनडीटीव्ही मराठीवर। मोशी दुर्घटना प्रकरणात एक मोठी अपडेट येते। इमारतीचे जे 2 मजले आहेत ते अनधिकृत आहेत का असा सवाल उपस्थित केला जातोय। एनडीटीव्ही मराठीची एकीकडे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय। ड्रोनने घेतलेली ही दृश्य। ही दुर्घटना झाल्यानंतर जे बचाव कार्य युद्ध पातळीवर गेले अनेक तास सुरू आहे। याचं बचाव कार्याची एकीकडे दृश्य आपण बघतोय आणि त्यातलीच एक मोठी अपडेट, या इमारतीचे 2 मजले हे अनधिकृत असल्याचा दावा केला जातोय। सूरज कसबे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। सूरज, काय थिकचे अपडेट्स? सर्व आपण पाहिले तर 1 जुलै 2023 ला वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पाचं उद्घाटन झालं होतं आणि 2024 ला जी दुर्घटनाग्रस्त इमारत आहे ती बांधायला सुरुवात केली असल्याची माहिती मिळते। मात्र 27 जुलै 2023 ला घाईघाईनं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने या इमारतीच्या पूर्णत्वाचा दाखला दिल्याची माहिती समोर येते। सुरुवातीला केवळ एकच मजल्याचा दाखला दिला होता, तळमजल्याचा, परंतु वरचे 2 दुसरा आणि पहिला मजला या दोन्ही मजल्यांचे कुठल्याही प्रकारचे पूर्णत्वाचे दाखले नसल्याची आता माहिती समोर येते। त्यामुळे एकूणच ज्या प्रकारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की ही नैसर्गिक आपत्ती, परंतु ही नैसर्गिक आपत्ती नसता ही मानवनिर्मित आपत्ती असल्याचं आता समोर येते। कारण इमारतीचे वरचे दोन्ही मजले हे पूर्णपणे अनधिकृत असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता हे घाईघाईने पूर्णत्वाचा दाखला देणारे अधिकारी आणि संबंधित कंपनीचा जो ठेकेदार आहे, संचालक आहे, त्यांच्या संपूर्ण सर्वांची आता चौकशी होणार का हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं असणार आहे। सौरभ, निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। सूरज, तुर्तास धन्यवाद।